हॅलो फ्रेंड, आज आपण IUPAC नॉमेनक्लेचर ह्या टॉपिकमधून IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ मोनोफंक्शनल ग्रुप कंटेनिंग कंपाउंड्स ह्या मॉलिक्यूलचे IUPAC नेम्स पाहणार आहोत. Monofunctional groups, the functional group compounds like the first functional group, that is carboxylic acid groups, which contain COH groups present in the molecules. For such compounds, the IUPAC name in the IUPAC nomenclature for the carboxylic acid molecules, we can write name suffix, that is oic acids. Okay. These are the some examples of monofunctional groups, that is carboxylic acid ending with oic acid, sulfonic acid ending with sulfonic acids, ester ending with OAT, then acid halides, acid anhydrides, acid amides, alkyl cyanides, aldehydes, ketones, alcohols, mercaptans, amine, ethers, acetylene, olefins. These are the functional group which are present in the organic compounds. The nomenclature of functional group containing molecules, हे functional group आहेत की जे मॉलिक्युल्समध्ये प्रेझेंट असतील आणि समजा ह्यापैकी जर समजा मॉलिक्युल्समध्ये हे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील तर अशा मॉलिक्यूलचं नॉमेनक्लेचर लिहित असताना की त्याच्यासाठी जे सफिक्स दिलेले आहेत, जसं की फॉर एक्झाम्पल समजा दिलेल्या मॉलिक्युल्समध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड आहे आणि कार्बोक्सिलिक ॲसिड असेल तर त्या मॉलिक्यूलचं जी एंडिंग जे आहे ते एंडिंग आपण ओइक ॲसिडच्या सहाय्याने करणार. सपोज एक एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण पाहूया. समजा दिलेल्या मॉलिक्युल्समध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत 4 आणि ह्या 4 कार्बन ॲटम्समध्ये एक कार्बन आहे की ज्याचं कन्वर्जन COH मध्ये आहे, म्हणजे फंक्शनल ग्रुप आहे. आता ह्या फंक्शनल ग्रुप कंटेनिंग नॉमेनक्लेचर्समध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 4 आहेत, देअरफॉर द रूट नेम ब्यूट येईल आणि जो करस्पॉन्डिंग त्या मॉलिक्यूलचा जो अल्केन आहे दॅट इज ब्युटेन असेल. 4 कार्बन ॲटमचा ब्युटेन असेल आणि जर समजा त्या ब्युटेन्समध्ये जर फंक्शनल ग्रुप हा COH असेल तर त्या मॉलिक्युल्समध्ये की जो करस्पॉन्डिंग अल्केन आहे दॅट इज ब्यूट हा त्याचा रूट नेम झाला. ANE हे अल्केनसाठी आहे. आता हे ANE जे आहेत त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर्समध्ये मोनोफंक्शनल ग्रुप्समध्ये आपण सुरुवातीला काय करतोय की जो पॅरेंट अल्केन जो आहे दॅट इज सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन इन्क्लुडिंग कार्बन ॲटम इन द फंक्शनल ग्रुप. त्या मॉलिक्युल्समध्ये असणारा फंक्शनल ग्रुप सिलेक्ट करून ते आपण कार्बन जे आहे लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करतोय. त्यानंतर फंक्शनल ग्रुप इज नेम्ड बाय सफिक्स. आता त्यासाठी हे जे सफिक्स दिलेले आहेत फंक्शनल ग्रुपसाठी असणारे हे सगळे सफिक्स आहेत. ह्या सफिक्स यूज करायचे आहेत विच इज अटॅच्ड आफ्टर द नेम ऑफ पॅरेंट अल्केन बाय रिप्लेसिंग लेटर ई. द पॅरेंट अल्केनमधलं जे लेटर जे आहे ते लेटर ई रिप्लेस करायचं आहे आणि त्या ठिकाणी हे जे सफिक्स आहेत यूज करायचे आहेत. जसे की फॉर एक्झाम्पल सिस्टीम आहे 4 कार्बन ॲटम्स ब्युटेन आहे, ब्युटेनमधला ई रिप्लेस करायचा आहे. हे जे सफिक्स आहेत तो फंक्शनल ग्रुप आहे त्या फंक्शनल ग्रुपच्या आपण तिथे यूज करायचं आहे, म्हणजे त्याचं त्या मॉलिक्यूलचं फायनल नेम तयार होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा दिलेल्या मॉलिक्यूल्समध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड आहे आणि ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत 2 आहेत, म्हणजे रूट नेम येईल आणि त्याचा जो करस्पॉन्डिंग अल्केन जो आहे तो इथेन येईल. आता इथेनमध्ये एक कार्बन ॲटम जो आहे तो COH फंक्शनल ग्रुप आहे. अशा मॉलिक्यूलचं नेम लिहित असताना आपल्याला की जो करस्पॉन्डिंग अल्केन दॅट इज इथेन आहे ई रिप्लेस करायचा आहे ओइक ॲसिड, म्हणजे त्या मॉलिक्यूलचं जे नेम तयार होईल दॅट इज इथॅनोइक ॲसिड. जर समजा सल्फोनिक ॲसिड असेल तर त्यासाठी त्याची जी एंडिंग जी आहे सफिक्स जी आहे ई रिप्लेस करायचं आहे सल्फोनिक ॲसिड. इस्टर असेल तर ई रिप्लेस करायचं आहे OATने. ओके, हे सगळे सफिक्स इथं दिलेले आहेत. ह्या सफिक्सचा यूज करून त्या मॉलिक्यूलचा असणारा करेक्ट नेम आपल्याला लिहायचा आहे. त्याच्यानंतरचा जो रूल आहे द कार्बन ॲटम इन द फंक्शनल ग्रुप शुड बी ऑलवेज नंबर्ड ॲज 1. जर समजा कार्बन हा फंक्शनल ग्रुप असेल, जसं की COH मध्ये कार्बन आहे फंक्शनल ग्रुप आहे, अशा मॉलिक्यूलचं नंबरिंग करत असताना आपल्याला की जो फंक्शनल ग्रुपचा जो कार्बन आहे त्या कार्बन ॲटमला 1 नंबर द्यायचा आणि त्यानंतर पुढे ती कंटिन्युअस त्या रिंग नंबर ऑफ कार्बन ॲटम जेवढे आहेत त्या रिंगवरती हे नंबरिंग करत जायचं आहे. म्हणजे दिलेल्या मॉलिक्यूलमध्ये कार्बन ॲटम जर फंक्शनल ग्रुप असेल तर किंवा जे फंक्शनल ग्रुप आहे
नियरेस्ट टू दी फंक्शनल ग्रुपपासून नंबरिंग करायचं आहे. आणि जर समजा कार्बन जर फंक्शनल ग्रुप असेल तर त्या कार्बन पासून नंबरिंग करत जायचं आहे. देन इन अदर केस द कार्बन ॲटम अटॅच्ड टू द फंक्शनल ग्रुप मस्ट बी गिवन इन द मिनिमम नंबर. दॅट इज नियरेस्ट एंड सिलेक्ट करायचा आहे आणि मिनिमम फंक्शनल ग्रुपला नंबर कुठल्या एंडने येईल तो एंड सिलेक्ट करायचा आहे. जर समजा दिलेल्या मॉलिक्युल्समध्ये सबस्टिट्यूएंट असतील लाईक अल्काइल ग्रुप आहे, हॅलो ग्रुप आहे, ॲटम्स आर नेम्ड बिफोर दी अल्फाबेटिकल ऑर्डर्स. ह्या कंडिशन्समध्ये आपल्याला की जे ह्याच्यापूर्वी आपण जे रूल्स पाहिलेले आहेत त्या रूल्सनुसार त्या मॉलिक्युल्समध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर्सनुसार ते जे सबस्टिट्यूएंट्स आहेत ते सबस्टिट्यूएंट्स आपल्याला लिस्ट करायचे आणि ते सबस्टिट्यूएंट आपण लिस्ट कुठं करणार ॲट दी प्रिफिक्सला असेल. तर हे सगळे त्या मॉलिक्युलच्या साठी असणारे नॉमेनक्लेचरचे असणारे हे रूल्स आहेत. त्याच्यानंतर सायक्लिक मॉलिक्युल्समध्ये पॅरेंट अल्केन सिलेक्ट अकॉर्डिंग टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. सायक्लिक कंपाऊंड जे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती आहेत ते सिलेक्ट करायचं आहे. जसं की ह्याच्यापूर्वी आपण रूल्स पाहिलेले प्रिफिक्सला वर्ड सायक्लो यूज करायचा आहे. त्यानंतर जर समजा सबस्टिट्यूएंट्स असतील तर ते सबस्टिट्यूएंट्स असणारा नंबर त्याचं नेम हे सगळे प्रिफिक्सला ॲड करायचं आहे. वर्ड सायक्लो यूज करायचा आहे आणि त्यानंतर त्याचा जो पॅरेंट अल्केन जो आहे तो रिप्लेस करायचा आहे. सायक्लो अल्केन दॅट इज रिप्लेस्ड बाय सफिक्स फंक्शनल ग्रुप्स. पुन्हा ह्या मॉलिक्युल्समध्ये की जे सफिक्स यूज करायचे आहेत अकॉर्डिंग टू दी फंक्शनल ग्रुप ते हे सफिक्स त्या मॉलिक्युल्समध्ये ॲड करायचे आहेत. तर हे सगळे मोनो फंक्शनल ग्रुप किंवा बाय फंक्शनल ग्रुपसाठी असणारे हे प्रायोरिटी ऑर्डर आहे. जर समजा दिलेल्या मॉलिक्युल्समध्ये 2 फंक्शनल ग्रुप्स आहेत जसं की फॉर एक्झाम्पल कार्बोझॅलिक ॲसिड आणि सल्फोनिक ॲसिड असतील, अशा कंडिशन्समध्ये की जी प्रायोरिटी ऑर्डर जी आहे ती फर्स्ट जाते कार्बोझॅलिक ॲसिडला, त्यानंतर सल्फोनिक ॲसिड, इस्टर ॲसिड, अमाइड. 2 फंक्शनल ग्रुप्स आहेत कार्बोझॅलिक ॲसिड आणि सल्फोनिक ॲसिड, म्हणजे पहिली जी प्रायोरिटी जाईल ती कार्बोझॅलिक ॲसिडला, त्यानंतर सल्फोनिक ॲसिडला, त्यानंतर इस्टर वगैरे. एकापेक्षा जास्त ज्यावेळेस फंक्शनल ग्रुप्स त्या मॉलिक्युल्समध्ये असतील अशा कंडिशन्समध्ये आपल्याला ही प्रायोरिटी ऑर्डर फॉलो करायची आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोजन सबस्टिट्यूटेड हायड्रोकार्बन्स. The halogen substituted hydrocarbons, the molecule contain that is one or more than one halogen atoms present in the compounds. If the hydrocarbon is an alkane, then they are known as haloalkanes. In the IUPAC systems, they are named by prefix fluoro, chloro, bromo, iodo before the name of hydrocarbons. आता हे जे हॅलोजन कंटेनिंग ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल दिलेला आहे अशा मॉलिक्यूलचं ज्यावेळेस आपल्याला नेम लिहायचं, हॅलोजन सबस्टिट्यूटेड ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल आहे आणि ह्या मॉलिक्यूलचा आपल्याला ज्यावेळेस नेम लिहायचा आहे, ह्या नेममध्ये प्रिफिक्सला आपण यूज काय करतो आहे नेम ऑफ हॅलोजन. समजा दिलेल्या मॉलिक्यूल्समध्ये फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमिन, आयोडीन हे सगळे हॅलोजन्स आहेत. ह्यापैकी एखादा जो हॅलोजनचा असेल तर त्या हॅलोजनचा असणारा नेम प्रिफिक्सला ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर अल्काली ग्रुप असेल किंवा सबस्टिट्यूएंट असतील ते अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आणि त्याचे नंबरसुद्धा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार ते आपल्याला यूज करायचे आहेत. आता इथे एक एक्झाम्पलच्या साहाय्याने आपण पाहूया की दिलेल्या मॉलिक्युल्समध्ये की जे रूट नेम आहे 5 कार्बन ॲटम्स. 5 कार्बन ॲटम्समध्ये जे सबस्टिट्यूएंट्स दिसत आहेत आपल्याला एक क्लोरीन आहे, त्यानंतर एक दुसरा ब्रोमिन आहे. ओके, आता ह्या 2 सबस्टिट्यूएंट्समध्ये की जे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार क्लोरो आणि ब्रोमो, ब्रोमिनचं नेम बी पासून सुरुवात होते म्हणून ब्रोमो हा फर्स्ट येईल. त्यामुळे जे नंबरिंग जे आहे नंबरिंगचा जो एंड जो आहे तो आपण सिलेक्ट करतोय फ्रॉम राईट टू राईट. ज्यावेळेस नंबरिंग करत येऊ त्यावेळेस नंबरिंग जे आहे ती नंबरिंगचा जो पॅटर्न जो आहे तो क्लोरोला 2 येईल, ब्रोमोला 4 येईल आणि अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार ही जी नंबरिंगचा जो पाथ आहे तो रॉंग असेल. त्याच्यामुळे नंबरिंग पाथ सिलेक्ट करत असताना काय करायचं आपल्याला की जो अल्फाबेटिकली जो फर्स्ट असेल जसं की ते ब्रोमिन आणि क्लोरीन हे 2 आहेत, नंबरिंग करत असताना ब्रोमिनला लोएस्ट नंबर येईल असा एंड आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. म्हणून नंबरिंग फ्रॉम राईट टू लेफ्ट येईल. द नेम ऑफ मॉलिक्युल्स these are the wrong numbering due to the bromine is first than the chlorine, therefore these are the wrong path of the numbering. The correct path of the numbering like the one from right to left, and then the name of IUPAC name of this molecule is 2-bromo-4-chloropentane. Then the some practical examples are given here. You can write correct name
as well as correct structure of this molecule. The first one, isofluoropropane, you can draw correct structure, and in the second example, that is these are the molecules, you can select correct longest continuous chain and then write IUPAC name for these molecules. The next one, for the cyclic molecules, like these are the two given examples. In the cyclic molecules, you can select cyclic structures, number of carbon atom involved in the cycle formations. In this, there are total 6 carbon involved. From this molecule, there are two substituents. The first one, methyl substituent, and second one, chloro substituents. According to alphabetical order, the chlorine is first, then the methyl. Therefore, the correct numbering path from the chlorine substituted carbon atom it getting as a first number, and then this numbering can be continuous over the all ring containing carbon atoms. So that is 1, 2, 3, 4, 5 and 6. These are the correct path of the numbering. Methyl to chlorine, these are the wrong path due to the according to the alphabetical order, chlorine is first, then methyl. Therefore, the chlorine is getting the lowest possible numbers. Therefore, these are the wrong numbering path of these molecules. आता ह्या दोन दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये क्लोरीन आणि मिथाईलमध्ये क्लोरीन हा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार फर्स्ट येतो आहे, त्याच्यानंतर मिथाईल येतो आहे. म्हणून नंबरिंग करत असताना आपण की जो क्लोरीन सबस्टिट्यूटेड कार्बन आहे त्या कार्बनपासून नंबरिंग स्टार्ट करणार आणि ते एंडपर्यंत येणार, दॅट इज 6 कार्बन ॲटम्स. त्याच्यासोबत जो हे जे एक्झाम्पल दिलेलं नंबरिंग पाथसाठी की जे मिथाईलपासून जर आपण नंबरिंग स्टार्ट केलं, मिथाईल हा क्लोरीन नंतरचा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार येईल. त्यामुळे हा जो पाथ आहे मी methyl substituted carbon 1, these are the wrong numbering path. Therefore, the correct path of this molecule is from anti-clockwise direction. Therefore, the name of this molecule is 1-chloro-4-methyl cyclohexene. The some practice examples given for cyclic molecules. The first one, you can write the correct name of these molecules, and the second one, the name of the structure cyclic molecules are given here. You can draw correct structure and then send answer of these problems.